Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अर्थात बिम्स रुग्णालयात स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांनी 42 वर्षीय महिलेच्या गर्भाशयातून तब्बल 3.7 किलो वजनाचा प्रचंड फायब्रॉइड अर्थात ट्यूमर हा यशस्वीरित्या काढून टाकला. महिला मासिक पाळी दरम्यान अतिरिक्त रक्तस्राव आणि पोटदुखीने त्रस्त होती, ज्यामुळे तिला तीव्र अनिमिया झाला होता. तपासणीत महिलेचा गर्भाशय सुमारे 32 आठवड्यांच्या गर्भधारणे इतका मोठा असल्याचे आढळले, ज्यामुळे तातडीने तिच्यावर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांच्या तज्ज्ञ टीमने अत्यंत काळजीपूर्वक ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया पार पडली आणि फायब्रॉइड यशस्वीरित्या बाहेर काढला. शस्त्रक्रियेनंतर महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्या आरोग्यात वेगाने सुधारणा होत आहे. या जीवनरक्षक कामगिरीबद्दल बिम्स व्यवस्थापनाने डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. यशस्वी शस्त्रक्रियेत डॉक्टर वसंत कपूर, डॉक्टर लक्ष्मी केएस, डॉक्टर निखिल वेर्णेकर, डॉक्टर गौसिया गोरीखान, भूलतज्ञ आणि नर्सिंग कर्मचारी यांचेही महत्त्वाचे योगदान लाभले. बिम्सचे संचालक डॉक्टर अशोक कुमार शेट्टी यांच्यासह मुख्य प्रशासन अधिकारी डॉक्टर सिद्धू हुल्लोळी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर इरण्णा पल्लेत आणि स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरोजा तिगडी यांनी या समूहाचे विशेष कौतुक केले आहे. बेळगाव शहरात 13 डिसेंबर रोजी चौथी आणि शेवटची लोक अदालत आयोजित केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रधान, सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती मंजुनाथ नायक यांनी पत्रकार परिषदेत दिली. न्यायमूर्ती नायक यांनी सांगितले की या लोक अदालतीचा मुख्य उद्देश गुन्हेगारी प्रकरणे, वटणीनं झालेल्या धनादेशाचे प्रकरण अर्थात चेक बाउन्स प्रकरणे आणि इतर नागरी प्रकरणामध्ये पक्षकारामध्ये समजुती घडवून न्यायालयातील दीर्घकालीन प्रकरणे निकाली काढण्याचे आहे. या उपक्रमामुळे न्याय मिळण्याचा कालावधी लक्षणीयरित्या कमी होतो आणि दोन्ही पक्षासाठी समाधानकारक तोडगा निघतो. जिल्हा न्यायालयाने लोक अदालतीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून नागरिकांना त्यांच्या प्रकरणांचे मार्गदर्शन घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 11वा मित्रशक्ती संयुक्त लष्करी सराव बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री येथील परराष्ट्र शिक्षण केंद्र येथे यशस्वीरित्या पूर्ण झाला. या सरावात संयुक्त राजनैतिक सराव तसेच संयुक्त राष्ट्राच्या अधिनियमाखालील अपारंपरिक ऑपरेशन्सवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. यामुळे दोन्ही देशांच्या लष्करामधील कार्यात्मक समन्वय, परस्पर विश्वास आणि अंतरकार्यक्षमतेला अधिक बळकटी मिळाली. हे प्रशिक्षण दहशतवाद विरोधी आणि अर्धशहरी भागातील कारवाईसाठी सामूहिक क्षमतेला चालना देणारे ठरले. तसेच प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि संरक्षण सहकार्याबद्दल भारत आणि श्रीलंकेची सामूहिक बांधिलकी अधोरेखित करणारा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. बेळगावातील रामतीर्थ नगरमध्ये आज शनिवारी आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी विविध विकास कामांचा शुभारंभ करत स्थानिक नागरी सुविधांच्या उन्नतीला मोठी गती दिली. सुरू करण्यात आलेल्या कामामध्ये फुटपाथ बांधकाम, रस्ते सुधारणा तसेच दैनंदिन वाहतूक सुलभ करण्यासोबतच सार्वजनिक सुरक्षेत वाढ करणाऱ्या इतर महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांचा समावेश आहे. या दौऱ्यातील विशेष ठळक बाब म्हणजे शिवालय मंदिर परिसरातील विकास कामांचा शुभारंभ. नागरिक आणि भक्तांची वर्दळ असलेल्या या परिसराच्या सौंदर्यीकरण व सुविधा वृद्धीसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. शुभारंभानंतर आमदारांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांची मते आणि अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण आणि ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले. या पाहणी व कार्यक्रमादरम्यान युवा नेते अमान सेठ यांनीही आमदारासोबत उपस्थित राहून सहभाग नोंदविला. कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग येत असतानाच माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मला मंत्रिपद नको असे मी कधीच म्हटले नाही. मी संन्यासी नाही, राजकारणी आहे. मंत्रिपद ही वैयक्तिक मागणी नसून पक्षाचा निर्णय असो, असे सवदी यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार ही एक राजनैतिक प्रक्रिया आहे. या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री, वरिष्ठ नेते आणि हायकमांड घेतात. योग्य वेळी हा विस्तार होईल. सौदी यांच्या या विधानानंतर काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक राज्य रयत संघाचे अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांच्या कारला आज शनिवारी दुपारी अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील नागरमुंडोळ येथे घडला. पुजारी हे शेतकरी नेत्यांना भेटण्यासाठी हंचिनाळहून नागरमुंडोळी मार्गे कब्बूरकडे जात होते. त्यावेळी त्यांचे वाहन अपघातग्रस्त झाले.
बेळगाव शहरात 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी नियोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते नेत्यांना आमंत्रित करत होते. अपघातात वाहनाचे नुकसान झाले, परंतु वाहनातील सर्वजण सुरक्षित आहेत, असे पुजारी यांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे त्यांच्या नियोजित कार्यक्रमावर काही फरक पडल्याची माहिती नाही. पोलीस घटनास्थळी पोहोचून अपघाताची नोंद घेत आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या ऊस पिकाला अतिवृष्टी आणि जंगली प्राण्यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. खतांच्या आणि लागवडीच्या येणाऱ्या इतर खर्चामध्येही दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होत असून शेतकरी आर्थिक तणावाखाली आहे. सध्या स्थानिक साखर कारखाने ऊसाला 3,100 रुपये ते 3,200 रुपयांच्या दराने खरेदी करत आहेत, जो शेतकऱ्यांसाठी पुरेसा नाही. या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी कारखाना प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांमध्ये बैठक झाली. बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ऊसाला किमान 3,700 रुपयांचा दर मिळावा अशी विनंती करण्यात आली होती, परंतु सर्वानुमते 3,400 रुपयांचा दर ठरवण्यात आला. या बैठकीस दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे, इको केनचे बाबासाहेब देसाई, ओलमचे युनिट हेड संतोष देसाई तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व शेतकरी उपस्थित होते. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगाव तालुक्यातील हालगा येथील विजयनगर तलावाजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बागेवाडी पोलिसांनी छापा टाकून 5 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख 5,000 रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. अटक करण्यात आलेले आरोपी सचिन सदानंद अनगोळकर वय 45 राहणार वडगाव, प्रणय अनंत गोरल वय 22 राहणार खानापूर, किशोर तानाजी सुतार वय 47 राहणार वडगाव, प्रथमेश गजानन यादव वय 25 राहणार शहापूर आणि विश्वनाथ रवी गोटाटकी वय 29 बेळगाव अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी 21 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी अंदर बाहर हा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच बागेवाडी पोलीस उपनिरीक्षक BK मिटगार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अचानक छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणात बागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. निपाणी येथील तवंदी घाटात ट्रॅव्हलची धडक बसल्याने ट्रॅव्हलच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. सदर घटना शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की सदर ट्रॅव्हल्स तवंदी घाटात आल्यानंतर समोर जाणाऱ्या ट्रकला चालकाचा ताबा सुटल्याने जोराची धडक दिली. त्यात ट्रॅव्हलच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. ही घटना अचानक घडली, त्यामुळे ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवासी घाबरून गेले होते. घटनास्थळी अवताडे कंपनीचे सुपरवायझर संतराम माळगी तसेच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे हवालदार उमेश माळगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास निपाणी शहर पोलीस करत आहेत. निपाणी येथील श्री साई मंदिरात गुरुवारी रात्री दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला चिकोडीचे DSP गोपाळकृष्ण गौडर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दरम्यान श्री साईबाबांच्या मूर्तीला आकर्षक पूजा आणि सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमात साई मंदिराचे ट्रस्टी डॉक्टर साईनाथ पाटील, डॉक्टर राम चव्हाण, श्री सद्गुरू साईनाथ विश्व मंडळाचे सर्व ट्रस्टी, साई उत्सव समिती आणि साई भजनी मंडळाचे पदाधिकारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपोत्सव संपल्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. बेळगाव उत्तर भागातील नागरी पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीने आमदार आसिफ शेठ यांनी अशोकनगर येथे महत्त्वपूर्ण अंडरग्राउंड ड्रेनेज अर्थात UGD प्रकल्पाचा औपचारिक शुभारंभ केला. हा प्रकल्प यापूर्वी मंजूर झालेल्या 36 कोटी रुपयांच्या पॅकेजचा भाग असून सुमारे 45 किलोमीटर UGD नेटवर्क सुधारणा आणि अद्ययावत करण्यासाठी केला जात आहे. आमदार आसिफ शेठ यांनी भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच प्रकल्प ठरलेल्या वेळेत आणि गुणवत्ता नियंत्रणाखाली पूर्ण होईल याची हमी दिली. यावेळी युवा नेते अमान सेठ, परिसरातील नगरसेवक आणि वरिष्ठ महापालिका अधिकारी उपस्थित होते. आमदार आसिफ शेठ यांनी रामतीर्थनगर येथील सरकारी शाळेत जिल्हा पंचायतच्या आयोजनाखाली होणाऱ्या टॅलेंट सर्च स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भेट दिली. कार्यक्रमादरम्यान आमदारांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. त्यांचा उत्साह कौतुकास पात्र असल्याचे सांगितले आणि सहपाठ्यक्रम विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पंचायतच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे स्तुत्य मूल्यांकन केले. त्यांनी असेही नमूद केले की अशा व्यासपीठामुळे मुले आत्मविश्वास मिळवू शकतात, आपली ताकद ओळखून शैक्षणिक तसेच सर्जनशील क्षेत्रात उत्कृष्टता साधू शकतात. यावेळी जिल्हा पंचायत प्रतिनिधी, शाळा कर्मचारी आणि स्थानिक शिक्षक अधिकारी उपस्थित होते.
बेळगावातील सुवर्ण विधानसौध येथे कर्नाटक सरकारच्या येत्या 8 डिसेंबर 2025 रोजी सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा निर्धार केला आहे। सदर आंदोलन दरवर्षीप्रमाणे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केले जाणार आहे। समितीच्या बैठकीत या निर्णयावर सर्वांनी सहमती दर्शविली आहे। माध्यमांशी बोलताना तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सांगितले की हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करून अधिवेशनाच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली जाईल। त्यांनी यावेळी सांगितले की मागील अधिवेशनामध्येही महाराष्ट्र एकीकरण समितीने याच पद्धतीने विरोध व्यक्त केला असून आणि यंदाही ती परंपरा कायम राहणार आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।